पांडू भाऊ. भाऊ असे स्पर्धेत फटके पडणार आहेत, कळलं? ऑल दी बेस्ट. चल र चल. मलाच हॉल दी बेस्ट करताय. हॉल दी बेस्ट अहो स्पर्धा कुठे होणार आहे? हॉल मध्ये. म्हणून हॉल दी बेस्ट. झाला आज परत बाप मुलाचा पाठलाग सुरू झाला. त्या मायला दिवसभर भांडतच असतात. काय रे, आम्ही बापलेक भांडलो तर तुझ्या बाबाचं काय केलं? का? ह्याच्या बाचं काहीच जात नाही का? कारण याचा बा आधीच वर गेला. आता यो माझा बा. यांना आज हातच धुतले, आंघोळच नाही केली. बाबा इथेशी आहे. मावशी माझ्या बाला आवरा. ओ कराडकर, ऊस सुटच्या पोराच्या माग का लागतं हो? अहो वयात आलेलं पोर काम धंदा काय करत नाही, त्याच्या मागे नाही तर काय पुढे लागू. वयात आले ना पोरग, त्याचं त्याला कळलंच की आज नाही तर उद्या. आणि उद्या नाही कळलं तर, परवा कळलं. आणि परवा नाही कळलं तर, असं कसं नाही कळत त्याला? एक काम करा, त्याला मला भेटायला सांगा. चालेल तुमचा पत्ता द्या. काय बाबा, आपल्या घरचा पत्ता विसरला वय. थांब बाप्पा थांब, गेलाय तो. अरे तुझा पोरगा येडाय तो, आता नाही यायचं परत. होय होय. ते माझं पोर आहे, ते आत्ता गेलं नंतर परत येईल. पण तुझ्या पोराची केस तुझ्या केसांसारखी झाले, एकदा गेलं परत येणार नाही. सोड गण्णू बाय. ए गण्या, ए गण्या, गड्या थांब रे, गड्या थांब रे. अगरानी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी. काय गे सुलभे, कुठं चालली लगे लगे पाणी घेऊन? तुझ्या बाला आंघोळ घाला या चिरकुट मिला. काय किती मारायचंय? मेल्या पांड्या, अरे सारे गावभर चकाट्या मारत फिरतोस हा. अरे काहीतरी काम धंदा कर. ऐका आता, आता मागच्या वर्षी एवढा चांगला धंदा करायला घेतला होता तर अख्खा गाव माझ्या नावानं बॉम्बलायला लागला. पांड्या नको ते धंदे करतो म्हणून. कसला दारूचा? हा? मायला इतक्या वर्षात कोणी धंदा नाही केला, तो मी केला, तर तुम्ही तो बंद केला. मेल्या, लाज नाही वाटत दारू धंदा करायला? वाटली ना, लय लाज वाटली. म्हणून दारूचा धंदा बंद केला आणि मग मटक्याचा धंदा सुरू केला. आईला यो धंदा बी बंद केला यांनी. हे दारू मटका हे काही धंदे आहेत? अरे त्या परास काहीतरी मोठा धंदा करा. अहो आता मोठा धंदा करायचा म्हटलं तर त्याला जागा पण मोठी पाहिजे ना. अरे त्या पारीच आपला दारू मटक्याचा धंदा बरा होता. हा. त्या मायला कोणत्याही गोपचात करायचो आपण. हा मग. गप मेल्या. बरं पांड्या, तुला ह्यो धंदा करायला किती मोठी जागा लागणार आहे मला सांग, मी करतो काहीतरी. आता बाया नाचवायच्या म्हणल्यावर जागा थोडी मोठी लागणारच. घोड्या, लाज नाही वाटत तुला गावात बाया नाचवायला? हा, मी नुसत्या नाचवणार, बघणार अख्खा गावच ना. काय हा म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पण या, तुम्हाला थोडा डिस्काउंट रेट. पांड्या, गप्पा हो, बापाचा गपगुमान ऐकायला मी काय गणू वाटलो काय तुम्हाला? लेडीज अँड जेंटलमन आणू आणि हो चिल्ड्रन आणू पण हो. ठू. अरे कन्या, शाळा मराठी, गाव मराठी, पाटील इंग्रजी. तू कशाला टेन्शन घेतोय? त्यांना तेवढंच इंग्रजी येतं, मग हळूहळू गाडी मराठीवर घसरत की नाही बघ. आज आपला फ्रीडम डे. फ्रीडम डे? फ्रीडम डे म्हणजे स्वातंत्र्य दिवस, एवढं बी कळलं ना? ठू. तर फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि डे म्हणजे दिस. तर आजच्या या फ्रीडम डेला लेडीज जेंटलमन अँड चिल्ड्रन आणू आज एक आवाज बी फ्री झालेला आहे. तू तर आमचा हा गणू आजपर्यंत लोकांच्या मागं उभं राहून गाणाऱ्या गण्याला, लोकांच्या सुरात सूर मिसळून गाणाऱ्या गण्याला आज स्वतःचा सूर गवसलेला आहे. तू पाणी का पिते? तुला पाहिजे का पाणी? नाही. अरे बाबा, ते पाणी तोंडात असतं ना, मग ते फवाऱ्यासारखं उडवतात, मग इथलं पाणी संपतं म्हणून बाटलीतलं पाणी पितात. आणि बाटलीतलं संपलं तर? आईला हे माझ्या लक्षातच आलं नाही. तू माझ्या जिंदगानीवर. लेडीज जेंटलमन अँड चिल्ड्रन आणू गण्याला खरोखरच आवाजाची दैवी देणगी लाभलेली आहे. थू. त्यानं त्याच्या आवाजाचं सोनं करावं आणि गावाचं पण गोल्ड करावं. थू. गोल्ड म्हणजे?
गोल्ड करावं म्हणजे गावाचं पण सोनं करावं हो. काय कपाळावर हात नाही मग? हातावर हात हात- टाळ्या चोर 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 तू काय ग एवढे पहाटे पहाटे कशाला उठवतेस गप झोपू दे ना मला गण्या ए गण्या उठ अगं, की. काय झालं काय 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 सारं आयुष्य काय झोपूनच काढणार आहेस असं कसं सारं आयुष्य कशाला झोपून काढेल आधी मध्ये मला जावंच लागणार आहे शीला सूला इश, काहीतरी काय बोलतोस मी बोलतोय कुठे तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय गण्या उठ ना अरे ऐक ना अजून एका प्रश्नाचं उत्तर सांग ना काय उत्तर तोंडाने द्यायचं असतं डोळ्याने नाही तू विचार प्रश्न माझं तोंड सताड उघड आहे गणू ए गणू मला एक सांग तू लग्न कधी करणार आधी मला तू सांग तुला लगीन करायचंय का नक्की मग आधी तू लगीन कर नंतर मी करेन अरे गणू अरे पण मी एकटी लग्न कसं करणार अरे एकटी कशाला तो पांड्या आहे ना केवढा झुरतो तुझ्यासाठी गणू उठ उठ म्हणते ना उठ अगं त्याचा राग माझ्यावर कशाला काढतेस ठाव आहे ना त्याचं नाव काढलं की माझं डोकं फिरतं हा मग मी काय करू अरे देवाने एवढा सगळा गळा दिलाय हा. त्याचा वापर कधी करणार आहे जा चाकू घेऊन ये, गळात शिरतो अरे माझ्या नाही तुझ्या आवाजाबद्दल बोलतेय त्याचा वापर कधी करणार आहेस तू ते बाबांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांना साथ नाही काय करत स्वतः एकटा कधी गाणार आहेस गाणं ना तो त्याचा बाबा गेल्यावर बरोबर बाबा पकडा पकडी खेळतोय ये पकड अरे मेल्या उठ अरे माझ्या हातावर उठ अरे देवा अगं आहे गणूची आहे काय ग केवढं जोरात ढकललंस बाबा कसा काय संसार केला तो तुम्ही आता कळलं ना बाबा तुला भावंड का नाहीत ते गडू आता काय करायचं तुला म्हणलं नव्हतं बाबा गेल्यावर गायन म्हणून काय रे गाढवा, काय बोलतोस तू रे तसं नाही आई अगं अगं निसर्गाचा नियमच आहे इथं आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं अरे 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 पण त्या निसर्गाने जे दिले ते कधी उपभोगणार तू अरे बापरे आता ह्या वयात काय काय करायचं राहिलं अरे तुझ्या आवाजाबद्दल बोलतोय मी तुम्ही असताना नाही म्हणजे अहो बाबा तुम्ही असताना तुमच्या पुढं मी कसं काय गायलो उभं अरे राहीन? बाबा एक वेळ गुरुच्या पुढे चेला गेला तर गुरुला वाईट वाटेल पण बापाच्या पुढे लेख गेला ना तर बापाची छाती कशी अभिमानाने फुलेल बघ अशी हा? कसा दिसतो तुझा बाप चुकीचं दिसतंय अहो आधीच लागली त्यांना धाप तुम्ही काय मारते थाप अगं तुला नाही कळायचं ते त्यांच्या सुखी संसाराचं गुपित आहे थापाचं आणि बापाचं काय ग पोरी तुला काही संसार बिंसार करायचा आहे की नाही काय विचारा की तुमच्या लेकाला ते काय सांगणार काय रे का ते बी बाप गेल्यावरच करणार ते जाऊ देव पण ही लाजली का काय ते तुला म्हणावं कळणार नाही बाबा अरे देवा हा थँक्यू बाबा अरे थँक्यू बोला झोपला अगं गणूचं काय तुझं झोपू द्या हो, झोपू द्या हो, झोपू द्या हो. अगं हळू हाय. हळू हळू नाही तर तुझं कुंकू झोप नको, नको, नको. तू इथं देवाच्या दारात असं ओरडायचं नसतं हो ना मग देवाच्या दारात असं जोडीनं उभं पण राहायचं नसतं एवढं पण तुला कळत नाही मला सारं कळतं तुलाच काही कळत नाही सुलभे तू काही येडी आहेस का अजून माझा कशात काय फाटक्यात पाय आहे अगं मी अजून स्थिरस्थावर झालेलो नाहीये मग हो की स्थिरस्थावर म्हणजे काय करू मनाविरुद्ध काम करू नको त्या परीस मनाला जे वाटतं ना तेच कर तसं मनाला बरंच काय काय वाटतं करावं असं वाटतं ना हम्म. वाटतं ना मग हे घे आणि वाच काय आहे? वाच की आता प्रसादाचा कागद आहे हा असं आहे होय. अरे पण गणू
घे घे प्रसाद हा वरी कुठली अरे घोड्या, देवाचा प्रसाद म्हणून देवानं धाडलाय हा कागद तुझ्यासाठी. म्हणजे म्हणजे खोल खोले काय? हे बघ, या स्पर्धेत तू भाग घे. ए चल चल नाही बाबा नाही नाही असं कसं? अगं येडी आहेस का? अगं मी बाबांच्या मागाने स्वतः पुरता गाणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत भाग कसा घेऊ? नाही नाही, अरे स्पर्धेत स्वतःसाठी गा ना. अरे जिंकलास तर आयुष्याचं सोनं होईल, सोनं तुझ्या आणि आईबाबांच्या. हो आणि हरलो तर माती. आता काय आहे, मातीस ना. एक सुलभे अरे अरे, आता हरलास तर कोणी तुला फासावर नाही चढवणार. जे काय ते पुढे चालू ठेवायचं. पण जिंकलास तर मात्र मला माहितीये मी जिंकू शकत नाहीये. अगं मला माझ्यावर विश्वास नाहीये. अरे देवावर आहे ना, आहे ना देवावर विश्वास. अरे रोज बोलतोस ना, तुझं ते सर्व राहो, माझं ते जाओ. तुझं माझं एक हो, माझं तुझ्यात लीन हो. मग अरे तुझी प्रतिभा आणि देवाचा आशीर्वाद एक होण्याची हीच वेळ आहे. माझं ऐक गणू. अरे अरे देवानेच धरली ही जाहिरात. घे देवाचं नाव आणि घे स्पर्धेत भाग. हे देवा. झालं ऑल दी बेस्ट. बाई ऑल दी बेस्ट नाही, ऑल दी बेस्ट. दादा, हा स्पर्धा कुठे होणार आहे? हॉल मध्ये. म्हणून ऑल दी बेस्ट. हा हे कुठं घालू? ओ, नाही खिशात असं काय करताय? ठेवा इथे. हा. हा. आधी गणाला अहो इथे नाही, हॉल मध्ये. हा अरे हा चिरकुट बरं येतो कुठं? हा? चल 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 काय पांड्या भाऊ? ओ पांड्या भाऊ, उघडा की तो बाड. नाही लवकर सांगा, इकडं कुणीकडं? आणि हाच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर दिसत नाही काय का डोळे आलेत? आम्ही फॉर्म भरायला आलोय हा. मराठमोळा मायडॉलचा. अहो मायडॉल नाही, आयडॉल. फॉर्म कोणी भरलाय? तुम्ही. मग मला इंग्रजीत काय म्हणणार? माय आणि फॉर्म कशाचा भरलाय? आयडॉलचा. मग काय म्हणणार? मायडॉल. झालं ना आता गप्प बसा, नाही तर मी पण इंग्रजी शिवी हाणेन. युअर मदर्स हजबंड, म्हणजे ह्याच्या आईचा घो. ओ पांडू भाऊ, उघडा की तो बाड. काय म्हणलीस? अहो सांगा की, इकडं कुणीकडं? स्पर्धेचा फॉर्म भरायला. स्पर्धेत? आणि तू? का का नाही? हा गण्या गाऊ शकतो, मला तर म्या का नाही गाऊ शकत? अरे कोकिळ गाते म्हटल्यावर रंग काळा म्हणून कावळ्याने गायलाच पाहिजे असं नाही. सुलभे. अरे रागावू नगर, असंच आपलं उदाहरण दिलं. हा ठीक आहे बघून घेऊ कोकिळा कोण आणि कावळा कोणते. बघून घेऊ. चल सुलभे, इथे कावळ्यांची शाळा भरली ए, आहे. गण्या. तर पांडू भाऊ असेच स्पर्धेत फटके पडणार आहेत, कळलं? ऑल दी बेस्ट. चल र चल. मायला मलाच हॉल दी बेस्ट करताय. हॉल दी बेस्ट अहो स्पर्धा कुठे होणार आहे? हॉल मध्ये. म्हणून हॉल दी बेस्ट. काय